हॅलो. हाय. हाय, कसे आहात तुम्ही? मजेत. चलो सर, वेलकम टू युवागिरी. थँक्यू अँड वेलकम टू कला आविष्कार. ऑल ओव्हर. येस. से कला आविष्कार, व्हॉट एक्झॅक्टली इज कला आविष्कार? कला आविष्कार, कला आर्ट आविष्कार, वॉट एव्हर द जे काय आपण स्किल मुलांमध्ये असतं ते आर्टच्या रूपामध्ये, काही प्रोजेक्टच्या रूपामध्ये आपण ह्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि हा एक एक्झिबिशन मुवमेंट आहे. एक्झिबिशनमध्ये मुलांचे जे काही आपण स्वतः पूर्ण वर्षभरामध्ये किंवा त्यांच्या डे लाईफमध्ये त्यांचे काही कलेक्शन्स असतात, स्किल असतात, काही इंटरेस्ट असतो आणि तो इंटरेस्ट त्यांनी कुठेतरी शो करावा, कारण की ते कुठेतरी पेटीमध्ये पॅक असतं त्यांचं आणि तो पेटी पॅक आपल्याला बाहेर काढायचा आहे. ओके. आणि तो पेटी पॅक बाहेर काढून प्लस आमचे काही टेक्निकल स्टुडंट्स ज्या इथे शिकतात त्यांच्याकडे काही टेक्निकल्स नॉलेज आहे, ते जे काही प्रिन्सिपल यूज करून त्याच्यावरती काहीतरी नवीन आयडिया जनरेट करतात आणि ती नवीन आयडिया त्यांच्या स्वतः एक प्रकल्पामध्ये किंवा दॅट प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी ते अस्तित्वात आणलेली. तुम्हाला ते खूप काही गोष्टी सांगू शकतात, पण त्याच्यावर तुम्ही आम्हाला जर खूप म्हणजे मनमोकळेपणे गप्पा मारलात तर आल्या आल्या इतकं मस्त वाटलं ना आम्हाला, कारण क्रिएटिव्हिटी सिरियसली दिसलं फ्रॉम ह्युअर टू देअर, सगळीकडे क्रिएटिव्हिटी दिसली. हो हो. आणि लहान मुलांपासून म्हणजे आमचे छोटे मुलं स्कूलमधले ते पूर्णपणे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सर्व मुलं इन्व्हॉल्ड या याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये. आणि हे एक्झिबिशन बेसिकली खूप कमी वेळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी किंवा आपल्या युवागिरीसाठी आम्ही प्रेझेंट करतोय. आणि ही युवागिरी ही सगळी आमची युवागिरी आहे. नक्की. ओके. सो क्लिअरली व्हेरी एक्साइटेड. आम्ही राऊंड घ्यायचं. चक्कर मारू. डेफिनेटली यू आर वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. सर्वप्रथम युवागिरी या पूर्ण टीमचे आम्ही स्वागत करतो अमृत वाहिनी मॉडेल स्कूल तर्फे. या ठिकाणी अमृत वाहिनी मॉडेल स्कूलनी छोटी छोटी मॉडेल्स इथे फोल्डिंग वर्क्स ओरिगामीमध्ये तयार केलेली आहेत. काय करते मन लावून इतकं? रोज फ्लावर. हे सगळं तू बनवलंस? येस. येस. काय फोकस बघा. आणि अपूर्व तुला बघ, नो फोकस. काय काढणार तू आमच्यासाठी? तुमच्यासाठी मी डिझाईन फ्लावर काढ. फ्लावर प्लीज. ओके, झालेलं आहे. आपण हे लाईट्स आहे ना, व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो. आपण फॅनची स्पीड कशी कंट्रोल करतो तसं, कारण की सकाळ सकाळी आपल्याला करून दाखव. हे काय बंद झाली, थोडी कमी दिसती आणि आता जास्त. हो, रेग्युलेटर सारखं. हो. वंडरफुल. खूप छान. नाईस. कुणाल, तू बनवलंस हे? हो. किती वेळ लागला बनवायला? 3 to 4 hours. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट से? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.